आई वैष्णवी गेली, पण मागे एक असा खजिना ठेवून गेली, जो तिच्यासारखा दिसतो, तिच्यासारखा असतो आणि जणू तिचं अस्तित्व त्याच्यात सामावलंय. आज मामाने त्याला प्रेमाने सजवलं. मोरपीस, पितांबर, गोंडस मुकुट. जणू देवाने स्वतःचं या रूपात पुनर्जन्म घेतलाय. सगळं घर त्याचं कौतुक करतंय. बघा ना, हसतोय अगदी वैष्णवीसारखा. आई गेली खरी, पण तिच्या कृष्णाने पुन्हा तिचं अस्तित्व या घरात जिवंत केलं. आज त्याचं ते हसणं, ते रांगणं, ते मामा मावशीच्या कुशीत खेळणं सगळ्यांना एक नवीन कारण देतंय जगण्याचं. कधी वाटतं वैष्णवी कुठून तरी बघते आणि म्हणते, माझ्या लेकराला असंच प्रेम द्या, त्याला माझ्या आठवणीचं दुःख नको वाटायला. आणि तेच होतंय खरं. सगळे मिळून त्याला तिची हर एक खुशी देण्याचा प्रयत्न करत आहेत. आज तो वैष्णव मामाच्या घरी आहे, पण खरं तर तो देवाघरचा पाहुणाच आहे आणि वैष्णवीच्या रूपात पुन्हा एकदा कृष्ण होऊन या जगात आला आहे.